प्रफुल्ल जी प्लीज स्टार्ट कर लीजिए। ओके। सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन व अरविंदो सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प आधारित अध्ययनावर विविध प्रतिमानांचं प्रशिक्षण इयत्ता पहिली पाठ क्रमांक 2 आज या ठिकाणी सुरू होत आहे. आज या पाठासाठी आपल्याला शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी सर, माननीय प्रधान सचिव रणजितसिंह देओल सर, आयुक्त सूरज मांढरे सर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक माननीय राहुल रेखावार सर व सहसंचालक शोभा खंदारे मॅडम, त्याचसोबत उपसंचालक रमाकांत काटमोरे सर आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष विभाग प्रमुख मनीषा यादव यांच्या मार्गदर्शनाने आजचे ऑनलाईन प्रशिक्षण या ठिकाणी सुरू होत आहे. या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रासाठी मी आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करते. त्याचसोबत या प्रशिक्षणास उपस्थित असलेले जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे माननीय प्राचार्य, शिक्षण अधिकारी, माध्यमिक व प्राथमिक, केंद्र प्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे या सत्रासाठी मी हार्दिक स्वागत करते. यानंतर आजच्या सुलभक श्रीमती सुवर्णा पवार मॅडम यांना शुभेच्छा देऊन मी आजच्या सेशनला सुरुवात करावी अशी विनंती करते. धन्यवाद मॅडम. सर्वांना नमस्कार. जसं आत्ताच या ठिकाणी आदरणीय सुनीता काटम मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे आपण अध्ययन प्रतिमानांवर आधारित विद्यार्थ्यांना वेगवेगळे अध्ययन अनुभव देऊन त्यांचं शिकणं कसं सुलभ होईल आणि त्यांना वेगवेगळे अध्ययन अनुभव कसे देता येतील यावर विचार करणार आहोत. तत्पूर्वी महाराष्ट्र शासन व श्री अरबिंदो सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा अतिशय सुंदर आणि उपयुक्त असा उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्याबद्दल या दोघांचेही मनपूर्वक आभार. यानंतर आपण प्रत्यक्ष जे आपल्याला आजचं विषय सूत्र आहे त्याकडे आपण जाणार आहोत. आपल्या समोर आपण पाहतोय की विद्यार्थी बुकलेट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि यामध्ये आपलं विषय सूत्र असं आहे की पाणी, आणि आपला स्तर आहे लेवल 1. स्तर 1 साठी आपण हे अध्ययन अनुभव कसे देता येतील याचा विचार आपण या सत्रामध्ये करणार आहोत. आपण कालच्या सत्रामध्ये प्राणी या थीमवर आधारित वेगवेगळे अध्ययन अनुभव कसे देता येतील याचा खूप चांगल्या पद्धतीने विचार केलेला होता. आता आपण पाणी या विषय सूत्राला धरून विद्यार्थ्यांना, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना कसे वेगवेगळे अध्ययन अनुभव देता येतील याचा विचार आज आपण करणार आहोत. विद्यार्थ्यांना पाणी या विषय सूत्राला अनुसरून अध्ययन अनुभव देत असताना पहिल्यांदा आपल्याला विद्यार्थ्यांची पूर्वतयारी वर्गामध्ये कशी करून घेता येईल आणि त्यांना पाणी हे विषय सूत्र अधिकाधिक कसं सोप्या पद्धतीने समजून घेता येईल. पाणी या विषय सूत्रावर आधारित अधिकाधिक अध्ययन अनुभव देत असताना त्यांना वर्गामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करणं आणि शैक्षणिक वातावरणाबरोबरच त्यांना अधिक आनंददायी वातावरण कसं तयार करता येईल याचा आपल्याला सर्वप्रथम विचार करायचा आहे. जर आपल्याला विद्यार्थ्यांना पाणी या विषय सूत्राचे अध्ययन अनुभव द्यायचे आहेत तर पहिल्यांदा आपल्याला विद्यार्थ्यांना पाणी या विषय सूत्रावर वेगवेगळे कशा घेता येईल त्याचा आपण विचार करूया. किंवा परिसर असेल तिथे त्या पाणी या विषय निगडीत अधिकाधिक चित्र कशी दिसतील याच्यासाठी आपल्याला एक शिक्षक या भूमिकेतून विचार करायचा. त्यामध्ये आपल्याला दैनंदिन मध्ये किंवा त्यांच्या घरापासूनच पाणी कुठे कुठे दिसतं किंवा पाण्याचा उपयोग कसा होतो, पाण्याचा उपयोग आपण कशा कशासाठी करतो, अशा अगदी साध्या सोप्या प्रश्नांना घेऊन विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पा मारता येतील आणि मुलं देखील या गप्पांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रमतात आणि आपल्याला जास्तीत जास्त माहिती त्यांच्याकडून जाणून घेता येते. फक्त आवश्यकता असते की त्या एका विशिष्ट सेतूला घेऊन किंवा त्या एखाद्या विशिष्ट धाग्याला घेऊन विद्यार्थ्यांशी गप्पा मारणं हे जास्त महत्वाचं असतं. तसेच आपल्याला पाणी या विषय सूत्राशी संबंधित वेगवेगळी चित्र, कला, कार्यानुभव या माध्यमातून घेता येतील. जसं की पाण्याशी संबंधित काही घरामधली भांडी असतील किंवा पाणी पिण्यासाठी आपण काय वापरतो किंवा कपडे धुण्यासाठी आपण काय वापरतो की तिथे पाणीच येते.
तर कला कार्यानुभव या विषयांची सांगड आपल्याला तिथे घालता येते, किंवा पाण्याचे जे वेगळे वेगळे स्रोत आहेत, मग त्यामध्ये नदी असेल, छोटी मुलं त्यांना नदी काढणं, मग त्यामध्ये वक्राकार रेखांचा उपयोग करून मुलं नदीचं चित्र छान पद्धतीने रेखाटतील, किंवा त्यांना जे माहिती आहेत किंवा त्यांच्या आजूबाजूला जे वेगळे वेगळे स्रोत पाण्याचे उपलब्ध आहेत त्याची चित्र सुद्धा विद्यार्थी एक मुक्त रेखाटनाच्या माध्यमातून करू शकतील. हे आपण पाहिलं कला कार्यानुभवच्या दृष्टिकोनातून. वर्ग सजावट आली, त्यामध्ये आपण पाण्याचे स्रोत असतील किंवा पाण्याचा थेंब असेल, तर अशा विषयांना धरून आपण वर्ग सजावट, की जे कार्यानुभवच्या अंतर्गत येतं, ती सजावट आपण करून घेऊ शकतो. जर आपल्याला भाषा या विषयाच्या माध्यमातून पाणी या विषय सत्राकडे जायचं असेल, तर पाणी हा शब्द घेऊन आपल्याला विद्यार्थ्याकडून अधिकाधिक शब्द जाणून घेता येतील, की पाणी शब्द म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, किंवा तुमच्या मनामध्ये पटकन काय येतं, असे मला शब्द सांगा बरं, असं जर आपण विद्यार्थ्यांना म्हणलं, तर पाणी या शब्दाशी संबंधित अधिकचे शब्द आपल्याला विद्यार्थ्यांकडून समजून घेता येतील. आणि विद्यार्थ्यांनी सांगितलेले हे शब्द आपण फळ्यावर लिहू शकतो. विद्यार्थ्याला तो पण एक आनंद असतो की मी सांगितलेला शब्द माझ्या शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेला आहे. त्यामुळे त्याला एक वेगळी प्रेरणा या ठिकाणी मिळते आणि त्याच्या शब्द संपत्तीमध्ये सुद्धा अधिकची भर पडू शकते. त्यानंतर आपण गणिताच्या माध्यमातून पाणी या विषय सूत्राकडे जर पाहिलं, तर छोटी छोटी म्हणजे आपण मापनाच्या घटकाकडून जाऊयात. तर आपण असं करू शकतो की वेगळी भांडी घेऊ शकतो. मग त्यामध्ये छोटा मग असेल, छोटा ग्लास असेल, एक बादली असेल किंवा वाटी असेल. एक वाटी जर आपण वाटीभर पाणी जर आपण घेतलं, मग किती वाट्या पाणी मी घेतलं तर एक पूर्ण मग भरेल. एक पूर्ण मग भरल्यानंतर किती मग पाणी भरल्यानंतर मी बादलीत तोतल्यानंतर पूर्ण बादली भरेल. म्हणजे मापनाच्या घटकाकडून जर आपण विचार केला तर तिथे पण पाण्याचा विचार आपण करतोय. म्हणजे गणित विषयाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर मापनाच्या माध्यमातून पाणी या विषय सूत्राशी आपण विद्यार्थ्यांना जोडू शकतो. आणखीन एक मुद्दा इथे सांगायचा राहून गेला की जर आपल्याला भाषा या माध्यमातून जर पाहिलं किंवा भाषा या विषयातून जर आपण पाहिलं तर पाण्याशी संबंधित खूप गाणी किंवा वेगळी वेगळी अभिनयपर गीतं आहेत की जे विद्यार्थी आनंददायी शिक्षण जे आपण म्हणतोय तर त्यांच्या आवडीची पाण्याशी संबंधित गाणी विद्यार्थ्यांना आपण गायला लावू शकतो, अभिनय सादर करायला सांगू शकतो. म्हणजेच थोडक्यात तात्पर्य या ठिकाणी असं सांगायचंय की भाषा, गणित, कला, कार्यानुभव, इंग्रजीच्या सुद्धा छोट्या छोट्या राईम्स आहेत की ज्या वॉटर या थीमशी रिलेटेड आहेत, आपण विद्यार्थ्यांना गायला लावू शकतो. आपल्याला माहितीये त्या विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन माध्यमातून दाखवू शकतो. म्हणजेच भाषा, गणित, इंग्रजी, कला, कार्यानुभव अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण पाणी विषयाशी या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. जर पाहिली तर आपण पाणी या विषय सूत्राकडे जाण्यापूर्वी एक वेगळं वातावरण की विद्यार्थ्यांना पाणी हे विषय करत असताना त्यांना आणखीन मजा येईल आणि अगदी आनंददायी पद्धतीनं आपले विद्यार्थी पाणी या विषय सूत्रातले वेगळे वेगळे अनुभव या ठिकाणी घेतील. आणि नंतर आपण पाणी या प्रकल्पाअंतर्गत जे वेगवेगळे आपल्याला बुकलेटमध्ये छोटे छोटे प्रकल्प दिलेले आहेत ते आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने एक पार्श्वभूमी या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण वर्गामध्ये तर अधिक छान पद्धतीने वर्ग सजावट असेल किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या संख्येनुसार, त्यांच्या स्तरानुसार जे वेगवेगळं साहित्य आपल्याला विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत असतं ते करून देतच असतो, किंवा वेगवेगळे अनुभव सुद्धा आपण या ठिकाणी देत असतो. आपल्या सत्रानंतर जे आपलं छोटंसं सेशन असेल शंका समाधानाचं, त्या चॅटबॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही तुमचे वर्गस्तरावरचे अनुभव नक्की शेअर करा किंवा काही शंका असतील तर त्या नक्की विचारू शकता आपण, म्हणजे जेणेकरून आपल्या वर्गामधले जे उपक्रम आहेत ते आपल्या बांधवांना सुद्धा समजण्यास मदत होईल. त्यानंतर आपण आता बुकलेट कडे जाणार आहोत. आपल्याला या ठिकाणी पाणी या प्रकल्पाशी संबंधित बुकलेट आपल्या समोर या ठिकाणी सादर होते, त्यातला आपण प्रकल्प जाणून घेणार आहोत. आता जर आपण पाहिलं तर स्क्रीनवर आपल्याला स्तर 1 साठी पाण्याशी संबंधित जे वेगळे वेगळे उपक्रम दिलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि हे उपक्रम करून घेत असताना आपल्याला त्यामध्ये संदर्भासाठी हे सगळे उपक्रम दिलेले आहेत ते आपण विसरायचं नाहीये. आणि संदर्भासाठी हे उपक्रम दिलेले असताना
आपण या उपक्रमासोबतच आपल्या विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार सुद्धा वेगवेगळे उपक्रम वर्गामध्ये नक्कीच राबवू शकतो. आणि आपला जो सर्व शिक्षकांचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे, त्यावर सुद्धा आपण आपल्या वर्गस्तरावरचे उपक्रम नक्की एकमेकांसाठी शेअर करूया. तर पहिल्या कृतीकडे आपण वळूया. पहिली कृती आपली आहे पाणीच पाणी चोहीकडे. पाणीच पाणी चोहीकडे या कृतीकडे जात असताना आपल्याला असं लक्षात येईल की आपण ज्या परिसरामध्ये राहतो तिथे पिण्यासाठी पाणी असेल किंवा वापरण्यासाठी पाणी असेल तर हॅलो प्रणाली मॅडम, नेक्स्ट. मॅडम मध्ये आपला आवाज येत नव्हता आता 2-3 मिनिट. ओके ओके, सॉरी, काही तांत्रिक अडचणीमुळे इथे आवाज आला नसेल. मी थोडंसं रिपीट करते. आपण पहिल्या कृतीविषयी बोलत होतो. पाणीच पाणी चोहीकडे या कृतीकडे जात असताना आपल्याला असं सांगितलेलं आहे की खालील क्रियांचे निरीक्षण करा. ज्या क्रियांमध्ये पाण्याची गरज लागते त्यावर बरोबर अशी खूण करा. ज्या कृतीमध्ये पाण्याची गरज लागत नाही त्यावर फुल्ली करा. म्हणजेच इथं विद्यार्थ्यांना निरीक्षण अतिशय बारकाईनं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा मला इथे असं सांगायचा आहे की चित्रांचं निरीक्षण करत असताना जर आपण चित्र पाहिली तर ती छोटी मुलं आपल्याला या ठिकाणी दिसतात. मुलांच्या भावविश्वाशी पहिलं चित्र पाहतील की फुलझाडाला पाणी द्यायचंय म्हणजे इथे पाण्याची गरज लागतीये. ज्या विद्यार्थ्यांना याचं आकलन होणार आहे ती विद्यार्थी इथे बरोबरची खूण करतील. दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहतोय तर हे चित्र संगीत वादनाशी संबंधित आहे. इथे पाण्याची गरज लागणार नाही म्हणून मुलं इथे फुली करतील.
पण आपण तिसरं चित्र जर पाहिलं तर तिसऱ्या चित्राच्या माध्यमातून आपण एक मूल्य शिक्षणाशी संबंधित एक संदेश देऊ शकतो की तो मुलगा आंघोळ करतोय, मुलं सांगतील इथे पाण्याची गरज लागतीये, पण आपण गप्पांच्या माध्यमातून हे लक्षात आणून देऊ शकतो की पाण्याची गरज लागतीये तर ती का? आंघोळीसाठी. मग आंघोळीसाठी पाण्याचा टब वापरणं, तिथे पाण्याचा कसा वापर होतो, कमी होतो, जास्त होतो, मग अशा पद्धतीनं आंघोळीसाठी पाणी बाथटब मध्ये वापरणं योग्य आहे का? आपण शॉवरची सुद्धा चित्र या ठिकाणी दाखवू शकतो. म्हणजे पाण्याचा गैरवापर कसा टाळता येईल ह्या विषयाकडे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना या कृतीच्या माध्यमातून नेऊ शकतो. म्हणजेच भाषा, त्यानंतर सामान्य ज्ञान, परिसर अभ्यास आणि मूल्य शिक्षण अशा सगळ्यांची सांगड इथे आपल्याला विद्यार्थ्याला घालता येईल. यानंतर आपण पुढच्या कृतीकडे जाऊयात. पुढची कृती जर आपण पाहिली तर इथे आपल्याला छोटासा खेळ दिलेला आहे आणि खेळ जो आहे तो कृतीची आपल्या पालकांसह खेळ खेळा. प्रत्येक खेळाडूला खेळातील खेळाडूला सूचनांचे पालन करावे लागेल. पाण्याचा वापर करून आपण दैनंदिन कोणकोणती कामे करतो याबाबत सूचना दिल्या जातील. एका वेळी एक खेळाडू सूचनांचे पालन करेल आणि उर्वरित खेळाडू एक एक करून सूचना देतील. इथे आपल्याला 1 मिनिटाची वेळ मर्यादा लावायची. जो कोणी 1 मिनिटात सगळ्या सूचनांचे पालन करेल किंवा अधिकच्या सूचनांचं पालन करेल तो विद्यार्थी या ठिकाणी जिंकणार आहे. पण एक काळजी आपल्याला या ठिकाणी अशी घ्यायची आहे की पाण्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला सूचना अशा दिलेल्या आहेत की झाडांना पाणी द्या, 2 पाण्याच्या आपले हात धुवा, 1 ग्लास पाणी घ्या, दात घासून घ्या, आपला चेहरा धुवा. ती करत असताना कदाचित आपण असं देखील करू शकतो की मुकाभिनय हे सुद्धा माध्यम आपल्याला या ठिकाणी राबवता येईल की जेणेकरून फक्त मुकाभिनयाच्या माध्यमातून या कृती किंवा त्यांचा अभिनय विद्यार्थ्यांना आपण करायला सांगू शकतो की जेणेकरून पाण्याचा गैरवापर सुद्धा या ठिकाणी होऊ नये. पुढे आपल्याला दिलेलं आहे की चित्रांचं निरीक्षण करायचंय आणि चित्रामध्ये केलेल्या क्रियेसाठी योग्य शब्दावर बरोबरची खूण करायची. चित्र आपल्याला दिलेलं आहे आणि पर्याय आपल्याला 3 दिलेले आहेत. मग असं पण होण्याची शक्यता आहे की विद्यार्थ्याला वाचता आलं नाही तर तिथे आपण मग त्यामध्ये आपण 3 पर्याय वाचू शकतो. अंघोळ करणे, म्हणजे चित्र कशाशी संबंधित आहे तर आंघोळ करणे. विद्यार्थी इथं बरोबरची खूण करतील. म्हणजेच पहिल्या कृतीशी संबंधित अशी ही कृती या ठिकाणी आपल्याला दिलेली. तसेच आपण काल पाहिलं की जिज्ञासू मन या शीर्षकाखाली आपल्याला काही छोट्या छोट्या कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत की विद्यार्थ्याचं अधिकचं सामान्य ज्ञान आपण या ठिकाणी वाढवू शकतो. इथे आपल्याला जिज्ञासू मनच्या शीर्षकाखाली कृती दिलेली आहे. पाणी या शब्दाशी यमक जुळणारे शब्द आपल्याला विद्यार्थ्यांकडून जाणून घ्यायचे. आपण हे शब्द विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर जर फळ्यावर लिहिले किंवा एखादा छोटा तक्ता केला आणि तो तक्ता आपण वर्गामध्ये लावला तरी विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद मिळू शकतो की मी सांगितलेले शब्द बाईंनी किंवा माझ्या सरांनी फळ्यावर लिहिले किंवा तक्त्यावर लिहिले आणि तो तक्ता त्यांनी वर्गामध्ये लावलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याची आपल्याला शब्द संपत्ती वाढवण्याबरोबरच विद्यार्थ्याला एक आत्मिक आनंद सुद्धा देण्याची संधी आहे. नेक्स्ट पुढची स्लाइड घ्या प्रणाली मॅडम. कृती 2 कडे आपण आता येतोय. कृती 2 मध्ये आपल्याला जोड्या लावायच्यात. पण त्या जोड्या लावत असताना विद्यार्थ्यांना आपण एक अधिकची माहिती अशी सांगू शकतो की खालील पाण्याचे त्यांच्या चित्रांसह जुळवायचे. पण त्यापूर्वी विद्यार्थ्यांना पाण्याच्या स्रोतांची ओळख आहे की नाही हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. मग विद्यार्थ्याच्या आजूबाजूला पाण्याचे स्रोत कोणते कोणते आहेत त्याची चित्र आपण विद्यार्थ्यांना काढायला सांगू शकतो किंवा जमवायला सांगू शकतो. तसेच विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला जे पाण्याचे स्रोत आहेत त्यांची नावं सांगा आणि विद्यार्थ्यांनी सांगितलेली नावं आपण फळ्यावर लिहू शकतो. काही वेळा असं पण होईल की विद्यार्थी स्वतः लिहिण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांनी लिहिलेले पाण्याचे स्रोत आपण त्यांनाच लिहिल्यानंतर वाचायला सांगू शकतो किंवा नाही विद्यार्थ्यांनी लिहिले तर त्यांना बोलायला सांगू शकतो. म्हणजे यातून भाषण, लेखन आणि त्यांचं सामान्य ज्ञान वाढवणं या कृतींची एक पूर्वतयारी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे. त्यानंतर
या कृतीकडे आपण जाणार आहोत. मग आता विद्यार्थ्याला महासागर, काही विद्यार्थ्यांना समुद्र हा त्यांच्या आजूबाजूला माहित नाही, त्यांच्या आजूबाजूला नाहीच येतो, पण त्यांना समुद्राची ओळख मग आपल्याला कशी करून देता येईल, ते चित्राच्या माध्यमातून किंवा एखाद्या युट्यूबला आपण जर त्यांना काही छोट्या छोट्या फिल्म दाखवल्या की त्यामध्ये त्यांना समुद्र दिसतोय, ते सुद्धा आपण त्यांना दाखवू शकतो. म्हणजे असं होण्याची शक्यता आहे की विद्यार्थ्याच्या आजूबाजूला समुद्र नाहीये किंवा नदी नाहीये, शहरातल्या विद्यार्थ्यांना सहसा नाही पाहायला मिळणार या गोष्टी, पण त्यांना आपण युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच दाखवू शकतो. नळ विद्यार्थ्यांना पाहिलेला असू शकतो, पाऊस आपले बरेच विद्यार्थी पाहतात. मग ह्या गोष्टी त्यांना माहीत झाल्यानंतर त्यांना शब्द आणि चित्र याची जोडी आपण लावायला सांगू शकतो. मग ती रेघेने जोडी लावणं असेल किंवा विद्यार्थ्यांना नाही लावता आली तर त्यांना आपण विचारू शकतो की ही जोडी मी कुठे लावू, असं सुद्धा आपण विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो. म्हणजेच विद्यार्थ्याला इथे सुलभक म्हणून किंवा एक आपण मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आपल्याला आपली भूमिका बजावायची आहे. नेक्स्ट, पुढची कृती आपल्याला आहे चित्रे पहा, वस्तू ओळखा आणि त्यांच्या नावाचे पहिले अक्षर लिहा. पुढील स्तंभामध्ये समान अक्षराने सुरू होणारा एक अर्थपूर्ण शब्द आणि एक मजेदार शब्द बनवा. पहिलं उदाहरण आपल्याला या पुस्तकामध्ये करून दिलेलं आहे. जसं की पहिलं चित्र आपल्याला दिलेलं आहे नळ. मग नळचं पहिलं अक्षर कोणतं असेल बरं? विद्यार्थी सांगू शकतील, न. मग न या शब्दावरून आपल्याला अजून काही शब्द घेता येतील का की ज्यांची सुरुवात न नी झालेली आहे? इथे आपल्याला कृतीमध्ये नथ हा शब्द दिलेला आहे. मग विद्यार्थी नदी सुद्धा सांगू शकतील. मग काही शब्द त्यातले पाण्याशी संबंधित येतील, काही शब्द पाण्याशी संबंधित देखील नसतील. मग त्याच अक्षरासह आपल्याला एखादा मजेशीर शब्द सुद्धा या ठिकाणी बनवायचा आहे. मग इथे आपल्याला शब्द दिलेला आहे नानूबाई. काही विद्यार्थी यापेक्षा वेगळा पण सांगू शकतील, नाणी सांगतील किंवा नाक सांगतील. म्हणजेच इथे पाण्याशी संबंधित चित्राकडून आपण मजेशीर शब्दापर्यंत आपला प्रवास कसा केलेला आहे हे या कृतीतून आपल्याला सहजगत्या करता येईल आणि मुलांना नक्कीच ही कृती करताना आनंद येईल. इथे आपण मेंदूचे खाद्य म्हणून एक कृती दिलेली आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोला आणि आपण पाणी कसे वाचवू शकतो याचा विचार करा. आपण पहिल्या पानावरच्या कृतीच्या वेळेस हा विचार केलेला होता की पाणीच पाणी चहूकडे आहे, पण ते पिण्यासाठी किती उपयुक्त आहे, पिण्यासाठी किती उपलब्ध आहे, यासाठी आपल्याला पाण्याचं वाचवणं किंवा पाणी जपून वापरणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांना पहिल्या कृतीमध्ये आपण म्हणालो होतो. पण इथे मेंदूचे खाद्य या अंतर्गत देखील ही कृती दिलेली आहे, तर इथे आपण ही करून घेऊयात. काही कोडी देखील या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहेत. इथे आपण पाहिलं तर पाण्याशी संबंधितच कोडे या ठिकाणी दिलेला आहे. मला रंग नाही, आकार नाही, सर्वांची तहान भागवतो, सांगा मी कोण आहे. इथे आपल्याला विद्यार्थ्यांकडून पाणी हे उत्तर येणं अपेक्षित आहे. पण आपल्याला इथे अजून एक मजेशीर कृती अशी घेता येईल की जरी पाण्याला रंग नसला तरी पण काही आपण रंगीबेरंगी पाणी, मग जसं आपण पाण्यामध्ये बीट मिसळणं असेल किंवा हिरव्या भाज्यांचा किंवा हिरव्या पानांचा रस करणं असेल, मग असं ज्या गोष्टी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिसळतात त्याचा रंग पाणी कसा धारण करतो, अशी एक मजेशीर कृती सुद्धा आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. जसं की आता रंगपंचमी असेल, होळी असेल, तर त्यावेळेस सुद्धा आपण म्हणतो की पाण्याचा दुरुपयोग करायचा नाही किंवा नैसर्गिक रंग खेळायचे. मग हे नैसर्गिक रंग तयार कसे करायचे हे सुद्धा आपल्याला एक पूरक खेळ या ठिकाणी आपल्याला घेता येईल. म्हणजे जरी पाण्याला रंग नसला तरी पाण्याचे नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून पाण्याला रंग कसा येतो आणि त्यातून आपण कसं एक नैसर्गिक होळी किंवा पाण्याचा कमीत कमी वापर करून नैसर्गिक होळी, नैसर्गिक रंगपंचमी कशी खेळतो, हा सुद्धा अनुभव आपल्याला या ठिकाणी देता येईल. नेक्स्ट, कृती 3, वाचा आणि जुळवा. जसं की आपण म्हणालो आपल्याला पाणी या विषय सूत्राकडे जाताना एक पार्श्वभूमी किंवा एक छानसं पाण्याशी संबंधित वातावरण, शैक्षणिक वातावरण, आनंददायी वातावरण आपल्याला तयार करायचंय. मग त्यासाठी आपण वेगळी वेगळी गाणी घेऊ शकतो. इथे देखील आपल्याला एक छोटंसं गाणं दिलेलं आहे, पाणीच पाणी चोहीकडे. आणि ते पाणीच पाणी चोहीकडे असताना त्याचा वापर सुद्धा कसा व्यवस्थित केला पाहिजे, हा एक छोटासा संदेश या गाण्यातून दिलेला आहे. हे गाणं आपण त्यांच्याकडून गाऊन घेत असताना, साबीने गाऊन घेत असताना ते फक्त गायचंच नाहीये, तर त्या गाण्यातून आपल्याला एक छोटासा संदेश पण घ्यायचा आहे आणि तो मुलांना कितपत कळलाय यासाठी काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. जरी हे प्रश्न या ठिकाणी 3च दिलेले असले तरी आपण सुद्धा या कवितेवर आधारित काही छोटे छोटे प्रश्न आपण स्वतः काढू शकतो किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण काही प्रश्न
एकेका ओळी काही विद्यार्थ्यांना प्रश्न तयार करता येत आहेत का, हे सुद्धा आपण पाहू शकतो. आणि त्यातूनच विद्यार्थ्यांना हे गाणं कितपत समजलंय, कितपत त्याचं आकलन झालेलं आहे, का फक्त गाणं म्हणतायत पण त्या गाण्यातून काही संदेश विद्यार्थ्यांना समजलाय का, हे देखील आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. नेक्स्ट, दिलेल्या चित्रांची त्यांची नावे सुरू होणाऱ्या अक्षरांशी जुळवा. इथे आपल्याला काही अक्षरं दिलेली आहेत आणि खाली काही चित्र दिलेली आहेत. त्यांचं विद्यार्थ्यांना बारकाईनं निरीक्षण करायला आपल्याला सांगायचं आहे. जसं की आता इथे अद्याक्षर दिले की छ, आणि छ शी संबंधित चित्र कोणतं दिलेलं आहे आपल्याला, तर छत्री. किंवा शेवटचं जर आपण अक्षर पाहिलं तर झ, आणि झ शी संबंधित चित्र आपल्याला दिलेलं आहे झेब्रा. म्हणजे चित्र आणि अक्षरे यांचं निरीक्षण करून त्या चित्राशी संबंधित सुरू होणारा शब्द आणि त्या शब्दाचं पहिलं अक्षर याची ओळख या ठिकाणी विद्यार्थ्यांना झालेली आहे का नाही हे आपल्याला पाहायचंय. पुढे, तुम्हाला माहित आहे का, तुझ्या परिसरातील नद्यांची नावे सांग. तर इथे असं होण्याची शक्यता आहे की ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरामध्ये नदी आहे त्याचं नाव सांगता येईल, परंतु काही विद्यार्थ्यांना असं होण्याची शक्यता आहे की त्यांच्या आजूबाजूला नदी नसेल किंवा असली तरी ती दूर असेल, त्यामुळे त्यांना कदाचित ते नाव सांगता येणार नाही. तर आपण परिसरासोबतच थोडंसं, त्यांचा तालुका असेल, त्यांचा जिल्हा असेल, थोडंसं आपण आजूबाजूला त्यांच्या कुठल्या कुठल्या नद्या आहेत हे आपण त्यांना नकाशाच्या माध्यमातून सांगू शकतो, किंवा एखाद्या छोट्या फिल्मच्या माध्यमातून सुद्धा दाखवू शकतो, आणि मग विद्यार्थ्यांकडून आपण ही उत्तरे जाणून घ्यायला हरकत नाही. कृती 4 मध्ये दिलेला आहे, मी कुठे आहे. तुमच्या घरात किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही ठिकाणी बसा. आपल्या सभोवतालच्या गोष्टींकडे पहा. दिलेल्या तक्त्यामध्ये एखाद्या वरच्या बाजूला एखाद्या वस्तू खाली, तुमच्यापासून दूर, तुमच्या जवळ, आकाराने लहान आणि मोठ्या अशा विविध वस्तूंची नावे लिहा. शेवटच्या चौकटीमध्ये तुम्ही दुसऱ्या चौकटीत ज्याचे नाव लिहिले आहे त्यापैकी कोणत्याही एका वस्तूचे चित्र काढा. जसं आता आपण त्यांना गणनपूर्व तयारीमध्ये वर, खाली, दूर, जवळ अशा शब्दांची ओळख आपण गणितामध्ये दिलेली आहे. इथे पण आपल्याला एक नमुना दाखल त्यांनी शब्द दिलाय वर. मग तू आता जिथे बसलायस, तू जिथे बसलाय तिथून वर तुला काय दिसतंय, त्या वस्तूंची नावं विद्यार्थ्यांकडून आपण आधी जाणून घ्यायची आहेत. त्यातले काही शब्द सुद्धा विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचे. मग तू कोणत्याही 3 वस्तूंची अधिक लिहिलं तरी चालण्यासारखं आहे, आपण ते स्वीकारायचंय. आणि ज्या वस्तूंची नावं विद्यार्थ्यांनी सांगितलेली आहेत त्यापैकी कोणत्याही एकाचे चित्र त्याला इथे काढायला सांगायचंय. जसं आता विद्यार्थ्यांना आपण प्रत्यक्ष परिसरात नेलं तर जास्त छान पद्धतीने ही कृती होण्याची शक्यता आहे. किंवा जरी आपण वर्गात जरी घेतलं तरी वर्गामध्ये मुलं समजा बसली तर विद्यार्थ्यांना विचारलं वरती काय आहे, तर मुलं सांगू शकतील छत आहे, पंखा आहे, लाईट आहे. मग यापैकी तुम्हाला कशाचं चित्र या ठिकाणी काढायचं, तर मुलं पंख्याचं चित्र काढतील. किंवा आपण जर परिसरामध्ये नेलं तर परिसरात विद्यार्थी सांगतील वर आकाश आहे, पक्षी आहे, मग यातलं चित्र कोणतं काढायचं, तर विद्यार्थी आकाशाचं काढतील, काही विद्यार्थी पक्षाचं काढतील. असंच आपण त्यांना वर, खाली, दूर, जवळ अशा वेगळ्या वेगळ्या शब्दांच्या माध्यमातून त्यांना हे संबोध समजलेले आहेत की नाही यासाठी आपल्याला ही कृती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नेक्स्ट, तसंच इथे पुढे बघा काही शब्द आपल्याला पुन्हा दिलेले आहेत. जसं मागच्या पृष्ठावर वर दिलेलं होतं तसं इथे आता खाली, लांब, जवळ, छोटी, मोठी. म्हणजे यातून होणार काय आहे की विद्यार्थी जिथे आहेत त्यांच्या आजूबाजूला काय काय दिसतंय त्याकडे ते जाणीवपूर्वक लक्ष देतील. म्हणजे इथे आपण फक्त पुस्तकाच्या माध्यमातून या शब्दांची ओळख करून देऊन आपण थांबत नाही आहोत, तर त्या शब्दांना अनुरूप अशी ही कृती आहे आणि या माध्यमातून आपण त्यांना आजूबाजूला पाहायला सांगतोय. शिवाय निरीक्षण झाल्यानंतर आपण त्यांना शब्द लिहायला सांगतोय, म्हणजेच या ठिकाणी लेखन होतंय. आणि परत आपण त्यापैकी एकाचं चित्र काढायला सांगतोय, म्हणजेच आपण कला या विषयाशी या कृतीची सांगड घालतोय. म्हणजेच भाषा, गणित आणि कला तसंच सामान्य ज्ञान, की जेणेकरून आजूबाजूला मुलं पाहतायत, निरीक्षण क्षमता वाढतीये. म्हणजे 4 विषयांची विद्यार्थ्यांची या ठिकाणी आपण या कृतीशी सांगड घालत आहोत. नेक्स्ट, चित्रांचे निरीक्षण करा आणि वाक्य पूर्ण करा. आपण मागच्या कृतीमध्ये फक्त या शब्दांची ओळख करून घेतली, त्या शब्दांशी संबंधित काही अधिकचे शब्द जाणून घेतले आणि अधिकच्या शब्दांच्या आधारित
चित्र देखील काढून घेतलेली आहे. त्यासाठी पुन्हा ही पूरक कृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राच्या खाली काही वाक्य दिलेली आहेत. मासे तळ्याच्या टिंबटिंब आहेत. मग मासे तळ्याच्या कुठे आहेत? विद्यार्थी सांगतील आत आहेत. मग तो पर्याय तुम्हाला वर कुठे दिसतोय का? मग तो जर पर्याय तुम्हाला सापडला तर त्याला तुम्ही रिंगण करा. रिंगण केल्यानंतर तो शब्द लिहा. म्हणजेच माझे कुठले कुठले पर्याय लिहून झाले याचा एक पडताळा देखील होतो. त्यानंतर या आत बाहेर वर खाली या शब्दांचं पुन्हा एक पुनरावलोकन होतं आणि लेखनही होतं आणि वाक्य पूर्ण करणे ही देखील कृती या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतोय. खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा आणि वस्तूंचे स्थान, आकार आणि संख्येनुसार त्यांची नावे लिहा. पुन्हा आपण पाहतोय की ही पूरक कृतीच आहे की टेबलच्या वर काय आहे, टेबलच्या खाली काय आहे हे विद्यार्थ्याला पुन्हा पाहायचे आणि त्याच्याशी संबंधित शब्द विद्यार्थ्याला इथे पुन्हा लिहायचे. म्हणजेच इथे निरीक्षण होणार आहे वर खाली या शब्दांचे किंवा लहान मोठा, आत बाहेर, जवळ दूर, जवळ लांब, आत बाहेर, एक अनेक या शब्दांचा पुन्हा अधिकचा सराव या ठिकाणी होणार आहे. नेक्स्ट कृती 5 कडे आपण येतोय. शब्दाचा पहिला वर्ण ही कृती आपण आता काही मागच्या पृष्ठांवर देखील करून घेतली होती. खाली दिलेली चित्रे नीट पहा. त्या चित्रांची जोडी त्यांच्या नावाच्या पहिल्या वर्णासोबत जोडा. कृती करता घरच्या मोठ्या व्यक्तींची मदत घ्या. जसं की आता इथे आपल्याला दिसतंय की काही चित्र दिलेली आहेत. मग त्यामध्ये तळ आहे, पाऊस आहे, धबधबा आहे, विहीर आहे. ह्या चित्रांचं निरीक्षण करायचे आणि चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर त्या चित्राचा शब्द कोणता येतोय त्या शब्दाचं नाव सांगून त्या शब्दातील पहिलं अक्षर विद्यार्थ्यांना त्या चित्राशी वेगाने जोडायचं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण अजून काही शब्द देखील घेऊ शकतो की जे पाण्याशी संबंधित आहे. जसं समुद्र घेऊ शकतो की इथं नाहीये पण आपण अधिकचा सराव म्हणून देखील वहीमध्ये करून घेऊ शकतो. तुमच्या आई वडिलांशी, आजी आजोबांशी विचारपूस करा की त्यांच्या काळात पाणी कुठून आणायचे. खाली दिलेल्या शब्दकोड्यांमधून वेगवेगळ्या नावांचा शोध घेत रिंगण करा. इथे आपल्याला नमुना दाखल काही शब्द दिलेत. तलाव, नळ, पाऊस, धबधबा, विहीर आणि हे त्या कोड्यातून शोधून त्यांना रिंगण करायचे. पण या व्यतिरिक्त काही पर्याय असे आहेत किंवा काही पाण्याचे स्रोत असे आहेत की जे आत्ता नाहीत पण आपल्या आजी आजोबांच्या काळात किंवा मुलांच्या आई वडिलांच्या काळामध्ये होते पण आता नाहीयेत. तर विद्यार्थ्यांना त्यांच्याशी गप्पा मारून ते शब्द जाणून घ्यायला आपल्याला सांगायचे की जसं काही काळापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी आड असायचे पण आता बहुतांश ते विद्यार्थ्यांना दिसत नाहीत. ग्रामीण भागामध्ये जरी आता दिसत असले तरी देखील त्यांची संख्या सुद्धा तुलनेने कमी झालेली आपल्याला दिसते. मग असे सुद्धा काही पाण्याचे स्रोत आहेत का की जे आपण विद्यार्थ्यांना पूर्वी होते पण आता नाही त्यांची ओळख विद्यार्थ्यांना यातून करून देऊ शकतो. आणि शब्दशोध तर विद्यार्थ्यांना कोड्याच्या माध्यमातून रिंगण करून घ्यायचा आहेच. नेक्स्ट खाली दिलेल्या वर्णामध्ये रंग भरा आणि त्याच वर्णाला खाली चौकटीत लिहा. इथे काही आपल्याला अक्षरं दिलेली आहेत. श, श, झ या वर्णांमध्ये विद्यार्थ्यांना रंग भरायला सांगायचे. हे कशासाठी तर विद्यार्थ्यांचा लेखन सराव अधिक चांगल्या पद्धतीने होणं किंवा लेखनाला आपल्या एक वेगळं चांगलं सुवाच्य वळण असावं यासाठीची ही कृती आहे. आणि रंगवल्यानंतर तेच अक्षर पुन्हा फक्त स्वतः लिहून काढणं म्हणजे गिरवणं असेल, रंगवणं असेल पण त्यानंतर स्वतःहून लेखन सुद्धा करता येणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. यासाठी ही कृती आहे. आपण या वर्णांसोबत अधिकचे वर्णन सुद्धा विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि यासाठी काही पूरक कृती देखील आपण पाहिलेल्या आहेत ज्ञानरचनावादामध्ये. मग ते वाळूमध्ये किंवा रांगोळीमध्ये बोटानं अक्षर गिरवणं असेल किंवा रांगोळीच्या साह्यानं स्वतः फरशीवर अक्षर काढून पाहणं असेल की चिमटीमध्ये रांगोळी धरून ते आद्याक्षर लिहिणं किंवा एखादं अक्षर लिहून काढणं किंवा फरशीवर अक्षर लिहिल्यानंतर त्याच्यावर खड्यानी ते अक्षर सजवणं असेल, खडे, चिंचोके, मणी यांच्या साह्यानं अक्षर सजवणं असेल तर अशा सुद्धा कृती आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. आता ह्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी काही आपल्याला संदेश सुद्धा या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. माझे शिक्षक सांगतात आपल्याला एका दिवसात 2-3 लिटर पाणी प्यायला पाहिजे. पाणी आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. मग असं शिक्षक सांगतात पण
पाणी हे विषय सूत्र शिकत असताना मुलांना सुद्धा स्वतःकडे संदेश सांगायचे असतील तर त्याचं सुद्धा संकलन आपण नक्कीच करून घेऊ शकतो आणि मुलांनी सांगितलेले संदेश आपण वर्गामध्ये सुद्धा एखाद्या तक्त्यावर लिहून घेऊ शकतो आणि ते तक्ते वर्गामध्ये आपण डिस्प्ले करू शकतो. म्हणजेच प्रत्येक वेळी आपणच संदेश दिला पाहिजे असं नाही, तर मुलांकडून सुद्धा आपल्याला बऱ्याच लहान मोठ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या जर आपण लिखित स्वरूपामध्ये एकत्रित केल्या तर विद्यार्थ्यांना स्वतः सांगणं किंवा स्वतः एखादा संदेश तयार करणं आणि काही वेळा असं होतं की विद्यार्थी स्वतः ते संदेश फॉलो करत असतात, मग ते सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांकडून जाणून घेता येतील. कृती 6 नावाचे पहिले अक्षर. खाली दिलेल्या चित्रात पाण्याशी संबंधित असलेल्या वस्तूंभोवती रिंगण करा. त्यांचे नाव मोठ्याने उच्चारा. नाव हे उच्चारत असताना शब्दाच्या पहिल्या वर्णाकडे नीट लक्ष द्या. आपल्या पालकांच्या किंवा घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्यांच्या मदतीने एखादे काम करा. म्हणजे जर आता आपल्याला इथं दिलेलं आहे की बर्फ आहे, पाऊस आहे, मासा, चिमणी, झरा, खुर्ची, दूरदर्शन हे शब्द विद्यार्थ्यांना मोठ्याने उच्चारायचे आहेत आणि हे शब्द उच्चारत असताना आपल्या लिप मुवमेंट कशा होत आहेत याच्याकडे सुद्धा आपल्याला नीट लक्ष द्यायचे आणि पहिल्या अक्षराकडे तर जास्त लक्ष द्यायचे आणि त्या कडे लक्ष देत असताना म्हणजे विद्यार्थ्यांचं ध्वनी उच्चारण जे आहे ते अधिक स्पष्ट होईल आणि विद्यार्थ्यांचं भाषण कौशल्य असेल, वाचन कौशल्य असेल ते सुद्धा सुधारण्यामध्ये मदत होईल. आपल्या पालकांसोबत त्यांच्या पावसाच्या अनुभवाबद्दल गप्पा मारा. म्हणजे प्रत्येक मुलाचा जर आपण विचार केला तर बऱ्याचदा लहान मुलांना पावसामध्ये खेळणं, पावसामध्ये भिजणं आवडत असतं. पण आपल्यासारखं आपल्या पालकांना सुद्धा पावसाबद्दल काय वाटतं याबद्दल सुद्धा आपण विद्यार्थ्यांना आपल्या पालकांशी गप्पा मारायला सांगू शकतो. जिज्ञासू मनमध्ये आपण पाहूया, समजा एखाद्या ठिकाणी 2 वर्ष पाऊस पडलाच नाही तर तिथल्या लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागेल. म्हणजेच पाऊस पडला नाही तर आपल्याला पाणी मिळणार की नाही मिळणार किंवा त्या ठिकाणी पाऊस पडत नाहीये तर तो का पडत नाहीये अशा सुद्धा आपल्याला गप्पा या ठिकाणी विद्यार्थ्यांशी मारता येतील. नेक्स्ट कृती 7 शब्दांचा खेळ. खालील चित्रातील शब्द मोठ्याने वाचा. शब्द चुकून पुढे मागे लिहिले गेले आहेत. अर्थ नसलेले शब्द वाचा आणि योग्य शब्दांशी जुळवा. शब्द वाचताना त्यांचे पहिले आणि शेवटचे अक्षर काळजीपूर्वक उच्चारा आणि त्यांची रचना काळजीपूर्वक पहा. कृती करण्यासाठी पालक किंवा कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्यांची मदत घ्या. आपल्याला इथे जर पहिला शब्द दिलेला आहे रीद, तर आता रीद मधून कोणता शब्द तयार होणार आहे तर दरी. तर तो मला परत उजवीकडे दिसतोय का, त्याच्याशी मला रेघेने जोडी लावायची आहे. त्यानंतर दरीशी संबंधित मला इथे चित्र कोणतं दिसतंय का ते देखील मला पाहायचंय. नसेल तर ती दरी कशी दिसते ही सुद्धा चित्र आपण विद्यार्थ्यांना वर्गामध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो. आता कोडी सोडवण्याची वेळ आलेली आहे. त्याचे नाव 3 अक्षरी. पाणी देणे हे काम आहे. पहिले अक्षर का आणि शेवटचे अक्षर वा. मला सांगा मी कोण आहे. शक्यतो आपण कोडी सोडवून घेत असताना विद्यार्थ्यांना पटकन उत्तर सांगण्याची घाई करायची नाहीये. तर विद्यार्थ्यांना अधिकचा विचार करायला या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे आणि जर अगदीच विद्यार्थ्यांना आठवलं नाही तर आपण त्यांना नंतर हिंट देणार आहोत. हिंट दिल्यानंतर कदाचित विद्यार्थी प्रयत्न करतील, पण जर हिंट देऊन सुद्धा विद्यार्थ्यांना जर उत्तर नाही सापडलं तर मग आपण त्यांना त्या उत्तराशी रिलेटेड काही चित्र दाखवू शकतो. मग आता तुम्ही उत्तर ओळखून पहा बरं. आणि चित्र दाखवल्यानंतर विद्यार्थी कदाचित उत्तरापर्यंत येतील. म्हणजेच काय तर आपल्याला उत्तर सांगण्याची घाई या ठिकाणी आपल्याला करायची नाही. आणि या कोड्याशी संबंधित अधिकची सुद्धा काही कोडी असतील तर ती आपण विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी द्यायची आहेत. कृती 8 पाण्याची कथा. जसं आपण म्हणालो की पाण्याची रिलेटेड आपल्याला पार्श्वभूमी तयार करत असताना आपण जसं गाणी घेणार आहोत किंवा चित्रनिर्मिती करणार आहोत तर तसं आपण काही पाण्याशी संबंधित गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांना सांगू शकतो. मग काही त्यामध्ये आपल्याला संदर्भ पुस्तकांमध्ये मिळतील, काही गोष्टी आपण स्वतः तयार करू शकतो. त्या गोष्टींवर आधारित छोटे छोटे प्रश्न विचारू शकतो किंवा विद्यार्थ्यांना पाण्याशी संबंधित काही गोष्टी माहिती आहेत का त्या सुद्धा आपण विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सांगायला लावू शकतो. म्हणजेच पाण्याच्या छोट्या छोट्या कथांच्या माध्यमातून पाणी जपून वापरणं असेल तर असे काही संदेश आपल्याला विद्यार्थ्यांना गोष्टीच्या माध्यमातून देता येतील का हा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला जी कथा दिलेली आहे ती कथा आपण विद्यार्थ्यांना वाचून दाखवायची आहे. वाचत असताना आपण अशा पद्धतीने वाचन करायचे की विद्यार्थ्यांना
त्या कथेचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहील, की जेणेकरून त्यांना ती कथा समजायला अधिक सोपी जाईल. आणि नंतर आपण त्यांना त्या कथेवर आधारित काही छोटे छोटे प्रश्न पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत ते आपण नंतर विचारणार आहोत. नेक्स्ट, या ठिकाणी मध्ये आपल्याला दिसतंय की काही छोटी छोटी चित्र दिलेली आहेत आणि ह्या चित्रांमधून आपल्याला तलाव विद्यार्थ्यांना ओळखायला सांगायचा आहे. तसेच खाली दिलेल्या शब्दांमधून त अक्षर असलेला शब्द ओळखा. मग दिलेल्या पाण्याच्या स्रोतांच्या शब्दांमध्ये कुठे त आलेला आहे तो शब्द मला ओळखून दाखवायचा आहे. त्यानंतर पुन्हा कथेतला छोटासा भाग आपल्याला पुढे दिलेला आहे, म्हणजे तोडत तोडत कथा, किंवा ज्याला आपण म्हणतो की आपली उत्सुकता वाढवणाऱ्या सुद्धा कथा, की एकाच ह्याच्यात पटकन कथा सांगायची नाही, तर आपण अर्धी अर्धी कथा सांगून सुद्धा त्यावर काही प्रश्न या ठिकाणी विचारू शकतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामुळं उत्तर सांगणं किंवा गोष्टीचं आकलन होणं अधिक सुलभ जातं. आणि या कथेवर आधारित पुन्हा काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. कृती जर आपण पाहिली तर जसं मगाशी आपल्याला तलाव ओळखायचा होता, तसं इथे आता नदी ओळखायला सांगायची. त्यानंतर अजून एक सांगावंसं वाटेल मला, की जसं आपण पहिलेच म्हणलो की पुस्तकातील कृती किंवा पुस्तकातील प्रश्नांच्या व्यतिरिक्त आपण अधिकचे प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांना विचारावेत अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. पुढे आपल्याला प्रश्न आहे, आपण पाणी वाचवायचं का? तुमच्या उत्तराचं कारण सांगा. पाणी तर वाचवायचं हे विद्यार्थ्यांना माहिती, पण का वाचवायचं? म्हणजेच इथे आपण जर तर याच्याशी संबंधित सुद्धा काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकतो. ज्ञानाचा कोपरा जसे की आपण पाहतोय जिज्ञासू मन, कोडी सोडवण्याची वेळ आहे, तसा हा ज्ञानाचा कोपरा या शीर्षकाखाली सुद्धा काही छोटी छोटी वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत, काही प्रश्न दिलेले आहेत. पाण्याला रंग नसतो, मग नसतो तर कसा नसतो? तर हे सुद्धा आपण छोट्या प्रयोगातून सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. जसं आपण मगाशी रंग तयार करणं म्हणलं किंवा वेगळे वेगळे नैसर्गिक रंग करतो पाण्याचा वापर करून, तर इथे पाण्याला रंग नसतो, मग कसा नसतो हे सुद्धा आपण त्यांना छोट्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सांगू शकतो. कृती 9, अंकांसह मजा. इथे देखील एक कथा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ती कथा आपण वाचून दाखवायची विद्यार्थ्यांना. कथा वाचल्यानंतर त्या कथेशी संबंधित एक छोटस कोडं म्हणा किंवा काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, तर ते विद्यार्थ्यांना आपण टप्प्याटप्प्याने सोडवून घ्यायचे. नेक्स्ट, आणखीन या गोष्टीतून असं एक किंवा ही गोष्ट आणि ह्या गोष्टीशी संबंधित जे कोडं दिलेलं आहे यातून असं एक सांगायला आवडेल की आपल्याला मूल्य शिक्षणाचा सुद्धा एक छोटासा भाग या ठिकाणी होतोय, की जहाजातून उतरण्यासाठी बेटावरील घाळ संख्या लिहा, म्हणजेच लपलेली संख्या असं या ठिकाणी म्हणायचंय. लपलेली संख्या लिहायची म्हणजेच आपल्याला मदत करायची थोडक्यात या ठिकाणी. म्हणजेच मूल्य शिक्षणाचा भाग मला असंच या ठिकाणी सांगायचं होतं की कोडं तर सोडवतोच आहे आपण, शिवाय संख्या लेखनाचा सुद्धा सराव होतोय, शोधन होते, पण त्याबरोबर मदत करणं हे सुद्धा या ठिकाणी होताना दिसतंय. खजिना गोळा करण्यासाठी अमितला त्याच्या योग्य ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करून तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. म्हणजेच आपण इथे मदत करून विद्यार्थ्यांना एक छोटीशी शाबासकी सुद्धा या ठिकाणी देतोय. आता त्याला परत मूळ बेटावर आपल्याला सोडावं लागेल. मग त्याला मूळ बेटावर परत जाताना जहाजाच्या दोन्ही बाजूंना विविध सुंदर मासे पाहिले. दिलेल्या जहाजाच्या दोन्ही बाजूंच्या माशांच्या संख्येची तुलना करण्यात त्याला मदत करा. म्हणजेच गोष्ट वाचल्यानंतर त्याला खजिन्यापर्यंत सोडवलं. खजिन्यापर्यंत सोडवत असताना परत त्याला मूळ ठिकाणी न्यायचे. जाताना त्याला जहाजामधून जाताना मासे दिसले दोन्ही बाजूला, मग ते कमी जास्त ही तुलना. म्हणजेच आपण पहा, एका छोट्याशा गोष्टीतून आपण किती साऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी साध्य करतोय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. नेक्स्ट, शिंपले याच्या आधीचं पृष्ठ घ्या प्रणाली मॅडम. तुलना झाल्यानंतर कमी जास्त आणि समान ही तुलना झाल्यानंतर पुन्हा एका चित्राचं आपल्याला निरीक्षण या ठिकाणी करायचंय आणि शेवटच्या बेटावरील एकूण माशांची संख्या या ठिकाणी मोजायची. आता शेवटच्या बेटावर गेल्यानंतर त्या बेटाच्या आजूबाजूला जे पाणी दिसतंय त्या पाण्यामध्ये किती मासे दिसत आहेत, म्हणजेच इथं मोजणी या ठिकाणी आलेली आहे आणि चित्राचं निरीक्षण सुद्धा झालेलं आहे. आता ते सुंदर मासे सोबत घेऊन जाण्यात त्याला खूप आनंद झाला आणि मूळ बेटावर परत येत असताना त्याला दुसऱ्या बेटाजवळ वेगवेगळ्या आकाराचे सुंदर शिंपले दिसले. आता ते शिंपले त्याला उचलायचे आणि सोबत घेऊन जायचे. एकूण शिंपले 20 होते आणि त्यातले 12 त्यांनी घेतले. मग आता शिल्लक किती राहिले? म्हणजेच इथे आता मोजणी झाली, कमी जास्त समान
लहान मोठा समान ह्या सुद्धा संबोधासोबत आता आपण वजाबाकी या संबोधाकडे विद्यार्थ्याला आणलेलं आहे. म्हणजेच एका कृतीतून एवढ्या असंख्य गोष्टी या ठिकाणी आपल्याला साध्य होताना दिसत आहेत. शिवाय शिंपले जर आपण म्हटलं तर त्यातून एक सौंदर्य दृष्टी सुद्धा विकसित आपल्याला करायला नक्कीच मदत होईल. नेक्स्ट, शिंपले गोळा केल्यावर त्याची टोपली आता शिंपल्यांनी भरलेली दिसली आणि आता हे शिंपले गोळा केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या रंगाचे शिंपले या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजेच आता परत आपण कलेकडे आलो. आता ह्या शिंपल्यांना त्याला 3 वेगळ्या वेगळ्या पिशव्यांमध्ये भरायचे. अमितला यासाठी मदत करूयात, म्हणजे पुन्हा मूल्य शिक्षण की आपल्याला अमितला मदत करायची आहे. जर आपण शिंपले पाहिले तर इथं आपण ह्या तक्त्यामध्ये सुद्धा भरून घेतोय. शिवाय आपण वर्गामध्ये सुद्धा जर आपण विद्यार्थ्यांना शिंपल्यांच्या ऐवजी असे काही रंगीत दगड दिले एकत्र करून, रंगीत दगड एकत्र करून दिल्यानंतर त्या दगडांचं वर्गीकरण आपण विद्यार्थ्याला करायला सांगितलं. म्हणजेच आता आपण इथे गणिताच्या वर्गीकरणाच्या भागाकडे आलेलो आहोत. तर वर्गामध्ये सुद्धा आपण असं विद्यार्थ्यांना वर्गीकरण करायला सांगू शकतो. वर्गीकरण केल्यानंतर आधी एकत्र असलेले रंगीत खडे किती होते, वर्गीकरण केल्यानंतर किती झाले, कुठल्या रंगाचे किती झाले, कुठले कमी आहेत, कुठले जास्त आहेत, किती पिशव्या भरल्या, असे अनेक प्रश्न विचारून आपण गणितातले हे संबोध विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेऊ शकतो. नेक्स्ट, शिवाय रंगांची ओळख सुद्धा आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांची करून घेता येते. कृती 10 कडे आपण जातोय. समुद्रातील प्राण्यांची सहल. अरे वा, म्हणजे इथे फक्त आपली सहल जाते असं नाही, तर प्राण्यांची सुद्धा आता या ठिकाणी सहल आपल्याला न्यायची आहे. म्हणजे काल्पनिक कथा सुद्धा विद्यार्थ्यांपुढे आपण एक त्या कथेचं आपण विद्यार्थ्यांना अशी काल्पनिक कथा सांगून तो एक वेगळा पट आपण विद्यार्थ्यांच्या समोर नजरेला आणून देऊ शकतो. आणि विद्यार्थ्यांना ती कथा सांगत असताना विद्यार्थ्यांना नजरेसमोर दिसेल किंवा ती काल्पनिक कथा दिसेल. म्हणजे ही कृती करून घेत असताना आपण विद्यार्थ्यांना समजा डोळे बंद करायला सांगितले आणि डोळे बंद करून मी जी कथा सांगते ती तुम्ही छान ऐका. म्हणजेच एक काल्पनिक कथेकडून आपण त्यांना पुन्हा गणिताकडे कसं आणू शकतो आणि मराठीशी संबंधित सुद्धा कसे काही प्रश्न विचारू शकतो, यासाठी एक छान पूरक कृती या ठिकाणी दिलेली आहे. जर आपण या कथेकडे पाहिले तर सहलीसाठी जमिनीवर आलेले वेगळे वेगळे जलप्राणी आहेत. आता त्या सर्वांना पुन्हा समुद्रात जायचे आहे. चला प्रत्येक प्राण्याचा मार्ग शोधूया आणि त्यांना सुरक्षितपणे समुद्रापर्यंत पोहोचण्यास मदत करूया. म्हणजेच त्या प्राण्यांचा, जसं आपण मासे पाहिले तर त्यांचा जो मूळ अधिवास आहे त्याच अधिवासामध्ये त्यांना नेणं किती गरजेचं आहे हे सुद्धा आपण नकळत विद्यार्थ्यांना सांगू शकतो. जसं आपल्याला राहण्यासाठी आपलं घर आवश्यक असतं, तसं त्या प्राण्यांना सुद्धा जरी सहलीसाठी ते आलेले असले तरी परत त्यांना त्यांच्याच घरी जायचे आणि ते किती महत्वाचं आहे हे सुद्धा आपण त्यांना सांगू शकतो. त्यानंतर गोष्टीशी संबंधित काही प्रश्न इथे आपल्याला दिलेले आहेत. कोणत्या प्राण्याने सर्वात जास्त अंतर कापले, कोणत्या प्राण्याने सर्वात कमी अंतर कापले, असे काही प्रश्न सुद्धा विचारू शकतो. किंवा सहलीसाठी एकूण किती प्राणी आलेले आहेत, मग त्यातले कुठले प्राणी असे आहेत की जे जमिनीवर सुद्धा राहतात आणि पाण्यात पण राहतात, कुठले प्राणी असे आहेत की जे फक्त पाण्यातच राहतात, असे देखील प्रश्न काही आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो आणि कोड सोडवून घेऊ शकतो. नेक्स्ट, पुढे सुद्धा हे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत की कोणी जास्त अंतर कापले, सर्वात कमी अंतर कोणी कापले, कुणाला जास्त चालावं लागलं, कुणाला कमी चालावं लागलं. तर कोड्याच्या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर हे विद्यार्थ्यांना निरीक्षणानं चांगल्या पद्धतीने समजेल आणि विद्यार्थ्यांकडून व्यवस्थित उत्तरे देखील येतील. आता दिलेल्या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि प्रत्येक प्राण्याने किती अंतर कापले आहे ते शोधा. कापलेले अंतर म्हणजे काय, तर प्रत्येक प्राण्याने व्यापलेल्या पावलांची संख्या. मागच्या पृष्ठावरच्या कोड्यामध्ये आपण पाहिलं तर मध्ये काही नव्हतं, पावलं दिसत नव्हती, पण आता प्राणी गेल्यानंतर परत प्राण्यांची पावले या ठिकाणी दिलेली आहेत. आता जरी ह्यांची पावलं अशी उठत नसली तरी आपण एक सांकेतिक चिन्ह म्हणून ही पावले या ठिकाणी दिलेली आहेत की जेणेकरून विद्यार्थ्याला कापलेलं अंतर मोजणं जास्त सोपं जाईल. आणि या पावलांची मोजणी करून विद्यार्थ्यांना शोधायचंय की कुणी किती पावलं अंतर कापलं हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लिहायचं आहे. नेक्स्ट, आता वरील प्राण्यांचे चित्र त्यांनी प्रवास केलेल्या अंतराच्या चढत्या क्रमाने काढा. म्हणजे आता इथे विद्यार्थ्याचं दोनदा निरीक्षण झालेलं आहे. पहिल्या कृतीतून बिना पावलांचं, दुसऱ्या कृतीतून पावलांसह. यावरून विद्यार्थ्यांना लक्षात आलंय की कुणी कमी पावलं चालली आणि कुणी जास्त पावलं चालली. मग चढत्या क्रमाने म्हणजे कमीत कमी पावलापासून
जास्तीत जास्त पावलापर्यंत विद्यार्थ्यांना प्राण्यांचा क्रम शोधून काढायचा आहे आणि त्याच क्रमाने विद्यार्थ्यांना प्राण्यांचे चित्र या ठिकाणी काढायचे. असं पण होण्याची शक्यता आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांना कदाचित चित्र काढता येणार नाही, पण मग विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नाव लिहिलं तरी आपण ते स्वीकारूयात. वरील कृतीवर आधारित खालील प्रश्नांचा विचार करा आणि उत्तरे द्या. कासवापेक्षा मगरीने किती आणखी पायऱ्या चढल्या आहेत? बेडूक आणि पेंग्विन यांच्या एकूण पावलांची संख्या शोधा. तर इथे सुद्धा हेच सांगेल मी की ह्या प्रश्नांच्या जोडीनं आपण इतर प्राण्यांचा सुद्धा विचार करून अधिकचे प्रश्न काढून विद्यार्थ्यांना विचार करायला वाव देऊयात. नेक्स्ट, ज्या प्राण्यांनी कमाल आणि किमान अंतर कापले त्यांची चित्रे काढा. आता इथे कमाल आणि किमान हे शब्द आपल्या मुलांसाठी नवीन आहेत, तर आपण इथे त्यांना आणखीन चांगल्या पद्धतीने समजावून सांगायला हरकत नाही की कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी. तर असं सोप्या भाषेमध्ये सूचना देऊन आपण ही कृती विद्यार्थ्यांकडून सोडवून घेऊ शकतो. इथे पण पुन्हा तेच की विद्यार्थ्यांना चित्र काढता आलं नाही तर त्यांना ते चित्र आपण कट करायला सांगून ते चिकटवायला सांगू शकतो किंवा विद्यार्थ्यांना त्या प्राण्याचं नाव देखील लिहायला सांगू शकतो. आणि जर विद्यार्थ्यांनी चित्र काढण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये अॅक्युरसी कदाचित इतकी नसेल, पण त्यांनी जसं चित्र काढलेलं आहे ते आपण स्वीकारूयात, कारण त्याच्या कल्पनेनुसार मगर वेगळी असेल, त्याच्या कल्पनेनुसार बेडुकाचं चित्र वेगळं येईल. असं त्यांनी जे चित्र काढलेलं आहे ते आपण त्यांच्याकडून स्वीकारूयात. फक्त बरोबर उत्तर कोणतं आहे याचा मात्र आपल्याला व्यवस्थित बारकाईने विचार करणं इथं गरजेचं आहे. पुढे खाली दिलेल्या प्राण्यांच्या जोडीचे निरीक्षण करा. त्यांच्यामधील सर्वात लांब अंतर कापलेले प्राण्याच्या समोर च्यापेक्षा कमी, च्यापेक्षा जास्त किंवा समान अशी चिन्हे लावा. इथे सुद्धा पावलांची संख्या मोजून विद्यार्थ्यांना या चिन्हांचा वापर करून उत्तर देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. जागरूकता, आता जसं आपण पाहिलं की जिज्ञासू मन, कोळी सोडवण्याच्या वेळा, शिक्षकांचा संदेश याबरोबरच जागरूकता हा सुद्धा एक छोटासा कॉलम या ठिकाणी दिलेला आहे की जर तलावात 5 मासे आणि 4 बेडूक असतील तर तलावात किती प्राणी असतील? तर तलावातील प्राण्यांची संख्या मोजा, ती किती असेल ते सांगा. म्हणजेच इथं एकूण प्राण्यांची संख्या मोजताना विद्यार्थ्याला पुन्हा एकदा डोळ्यासमोर एक काल्पनिक चित्र आणायचे किंवा प्राण्यांच्या ऐवजी त्याने थेट मोजणी केली किंवा रेघांचा वापर करून थेट मोजणी केली आणि आपल्याला बरोबर उत्तर सांगितलं तर देखील आपण ते स्वीकारू शकतो. कृती 11, मित्रांसोबत मजा. रितेशने त्याच्या घरी एक मेजवानी आयोजित केली होती, ज्यामध्ये त्याने दिवसभर त्याच्या मित्रांना आमंत्रित केले होते. त्यांच्या आईने त्यांना वेगवेगळी पेये आणि न्याहारी देण्याचे ठरवले. रितेशच्या घरी कोणते पेय दिले जाते ते पाहूया. नेक्स्ट, इथे सुद्धा एका छोट्याशा प्रसंगाचं वर्णन या ठिकाणी केलेले आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की कथांच्या माध्यमातून, तर प्रत्येक वेळी कथाच सांगितल्या पाहिजेत असं काही नाही, तर कथांच्या ऐवजी तुम्ही छोटे छोटे प्रसंग सुद्धा विद्यार्थ्यांना सांगू शकता. इथे जसा रितेशचा अनुभव दिलेला आहे तसं विद्यार्थ्यांना त्यांच्या भावविश्वातले काही अनुभव आपण सांगू शकतो किंवा विद्यार्थ्यांची स्वतःची नावं वापरून सुद्धा आपण काही प्रसंग विद्यार्थ्यांपुढे उभे करू शकतो की ज्यातून एक चांगला सकारात्मक संदेश सुद्धा जाईल. आणि त्या प्रसंगांना धरून प्रसंग वर्णनाला धरून आपल्याला वेगळे वेगळे प्रश्न तयार करता येतील की पुढे जाऊन जसं विद्यार्थ्यांना गद्य आकलन आहे किंवा परिच्छेदाचं आकलन आहे त्याची एक पूर्वतयारी सुद्धा आपली या ठिकाणी होणार आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर चित्ररूप माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि चित्ररूप माहितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत की जसं रितेशच्या आईनं दुधाचे ग्लास आणलेले दिसत आहेत, फळांचा रस आणलेला आहे, मग किती मित्रांना दूध प्यायला मिळालं, किती मित्रांना फळांचा रस प्यायला मिळाला, किती मित्रांना नारळाचं पाणी प्यायला मिळालं. अशी सुद्धा चित्र निरीक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तक्ता पूर्ण करण्याची कृती या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे. नेक्स्ट, तुम्ही किती हुशार आहात. आता इथे आपण एक छोटीशी स्पर्धा लावली असं म्हणायला हरकत नाही की इथे चित्राचं निरीक्षण विद्यार्थ्यांना करायचंय आणि ह्या चित्राचं निरीक्षण करत असताना त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा जास्त आणि बरोबर अशी चिन्ह वापरून प्रमाण सांगायचे की बाटलीचं चित्र जर आपण पाहिलं तर बाटलीमध्ये 1 लिटर पाणी आणि एक मोठा बाऊल आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये पण 1 लिटर पाणी, मग ते कमी जास्त आहे का समान आहे हे विद्यार्थ्यांना ओळखायचे आणि ओळखत असताना चिन्हाचा वापर करून ते प्रत्यक्ष दाखवायचं आहे. कृती 12 कडे आपण जाऊयात. भांड्यातले पाणी. तुमच्या घरात पाणी साठवलेल्या भांड्याचे चित्र काढा. आता विद्यार्थ्यांच्या घरामध्ये वेगळ्या वेगळ्या भांड्यांच्या माध्यमातून किंवा वेगळी वेगळी भांडी वापरून पाणी साठवलं जातं.
मग तुमच्या घरी कशाचा वापर करून भांड्यांमध्ये पाणी साठवतात त्याचं चित्र तुम्ही काढू शकताल का, असं आपण विद्यार्थ्यांना विचारून ती चित्र काढायला सांगू शकतो. मग इथे सुद्धा विद्यार्थी जसं चित्र काढतील तसं आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. फक्त इथे महत्वाचं काय आहे तर विद्यार्थ्याला जसं पाण्याचे स्रोत माहिती आहेत तसं पाणी साठवण्याची भांडी सुद्धा त्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या भांड्यांची नावं किंवा त्या भांड्यांच्या नावांना शब्दामध्ये मांडता येणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. यासाठी ही एक पूरक कृती आहे. आता भांड्यांची चित्र काढल्यानंतर इथे सुद्धा आपण कमीकडून जास्तकडे किंवा लहानाकडून मोठ्याकडे म्हणजे इथं त्याची धारकता किती आहे त्या धारकतेकडे आपण विद्यार्थ्यांना नेणार आहोत. मग मला चित्र काढलेल्या भांड्यानुसार किंवा समोर ठेवलेल्या भांड्यानुसार त्याची धारकता किती आहे ती मला लहानापासून मोठ्यापर्यंत किंवा कमी पासून जास्त पर्यंत ओळखता येते का हे मला या ठिकाणी जाणून घ्यायचंय. नेक्स्ट, खालील आकृतीबंध पूर्ण करा. इथे चित्राच्या माध्यमातून जरी दिलेला असला तरी आपण वर्गामध्ये प्रत्यक्ष कृती करून घेत असताना घरामधली भांडी विद्यार्थ्यांना आणायला लावू शकतो. मग त्यामध्ये वाटी असेल, पेला असेल, म्हणजे फुलपात्र असेल, ग्लास असेल, पातेला असेल किंवा बादली असेल, मग असेल, कोणतीही भांडी विद्यार्थ्यांना आपण आणायला सांगू शकतो किंवा त्याच्या घरी त्यांनी त्या भांड्यांचा वापर करून त्याचा आकृतीबंध पूर्ण करणं अशी एक छोटीशी कृती आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. मग त्या आकृतीबंधामध्ये सुद्धा वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत. मग एक भांड वापरून मग एक फुलपात्र, एक मग किंवा एक बादली, एक पातेलं, म्हणजे एकचा क्रमने किंवा दोनच्या क्रमाने, तीनच्या क्रमाने असे वेगळे वेगळे आकृतीबंध आपण विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष भांडे त्याला क्रमाने लावायला सांगून पूर्ण करू शकतो. भांडी ठेवल्यानंतर त्याची चित्र सुद्धा आपण काढायला सांगू शकतो. म्हणजे वस्तुरूपात आकृतीबंध होणारे, चित्ररूपात आकृतीबंध होणारे, म्हणजे त्या शब्दांना प्रणाली मॅडम, हा मॅडम. हॅलो, हा मॅडम, बोला मॅडम. पुढची स्लाइड घेत आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या म्हटलं. इथे आकृतीबंध झाल्यानंतर मनोरंजनासाठी एक कृती दिलेली आहे. जहाज सजवण्यासाठी आकृतीबंध पूर्ण करा. तर आता आपण इथे जहाजाचं चित्र जर पाहिलं तर आपल्याला गणितातील वेगळे वेगळे भौमितिक आकार या ठिकाणी दिसत आहेत. मग त्यामध्ये वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, चौरस आहे. तर या आकृतीबंधांचे कटआउट्स आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि ते कटआउट्स देऊन म्हणजे त्यासाठी आपण रंगीत कागद वापरूयात. आणि हे घोटीव कागदापासून दिलेले रंगीत कटआउट्स विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्या जहाजावर लावायला सांगू शकतो. आणि त्यानंतर दिसणारं जहाजाचं चित्र ते किती छान दिसतंय किंवा कसं वेगळं दिसतंय हे विद्यार्थ्यांना आपण पाहायला देऊ शकतो. शिवाय त्यांच्या चित्रकलेच्या वहीमध्ये किंवा वेगळ्या प्लेन कागदावर सुद्धा जहाजाचं चित्र काढायला देऊन त्यांना हवे असलेले वेगळे वेगळे भौमितिक आकार विद्यार्थ्यांना आपण जहाजावर प्रत्यक्ष काढायला देखील सांगू शकतो. मग ते मुक्त रेखाटन असेल, मग तिथे तो त्रिकोण असाच आला पाहिजे किंवा तो चौरस असाच आला पाहिजे असं बंधन आपण नको ठेवूयात. त्याला मुक्त हस्ताने कसा त्रिकोण काढता येतोय, कसं वर्तुळ काढता येते, त्याची ओळख त्याला आहे का हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणून घेता येईल. आणि जहाजाच्या चित्राची जी आहे किंवा जहाजाच्या चित्राची जी एक वेगळी चित्राकृती आहे ती विद्यार्थ्यांकडून आपल्याला पूर्ण करून घेता येईल. आणि चित्ररेखाटन, आकृतीबंध अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींना सुद्धा आपल्याला तिथे एक छान पद्धतीने हात घालता येईल आणि विद्यार्थ्याला एक मनोरंजक कृती करून घेता येईल. आता इथे जरी जहाजाचं चित्र दिलेलं असलं तरी काही वेळा विद्यार्थी असं म्हणतील की मी अजून यापेक्षा वेगळे चित्र काढू का. मग आता इथे आपण जहाज का दिलंय तर ते पाणी या विषय सूत्राशी संबंधित आहे म्हणून. मग पाण्यामध्ये असणारी अजून कुठली कुठली वाहनं असतात त्याची चित्र तुम्हाला काढता येतील का, ते चित्र तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सजवता येईल का. आता जसं इथे भौमितिक आकारांचा कोलाज करून थोडक्यात आपण हे चित्र पूर्ण करतोय.
तर इथे आपण चुरगळ्या काम सुद्धा करून घेऊ शकतो. मग चुरगळ्या कामातून वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या रंगीत रंगीत कागदांच्या गोळ्या पूर्ण करून द्यायच्या, किंवा विद्यार्थ्यांना ते चुरगळ्या कामातून छोटे छोटे गोळे करायला सांगायचे आणि ते विद्यार्थ्यांना आपण लावायला सांगू शकतो जहाजावर. म्हणजे थोडक्यात चुरगळ्या काम ज्याला आपण म्हणतो क्रम्पलिंग वर्क, तर त्या माध्यमातून सुद्धा एक वेगळा आकृतीबंध, एक वेगळी सौंदर्याकृती या ठिकाणी होणार आहे. आणि पाण्यामध्ये असणाऱ्या इतर वाहनांचा सुद्धा परिचय विद्यार्थ्यांना या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच गणित, सामान्य ज्ञान, कला, कार्यानुभव या इतरही विषयांना आपल्याला विद्यार्थ्यांना ओळख करून देता येईल. शिवाय पाण्यामध्ये असणाऱ्या वाहनांची नावे लिहा, म्हणजेच मराठीला सुद्धा आपण या ठिकाणी एक वेगळा हात घालतोय. म्हणजे सगळ्या विषयांचा समन्वय आपण या ठिकाणी करून घेतो. थोडक्यात पाणी या विषय सूत्राशी संबंधित अशा वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या कृती, छोटे छोटे प्रकल्प आपल्याला या पुस्तिकेतून लक्षात आलेले आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा आपण आपल्या वर्गामध्ये जे काही पाणी या विषय सूत्राशी संबंधित उपक्रम असतील ते आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. आणि पाणी या विषय सूत्राची ओळख करून देत असताना पाण्याचा जपून वापर करणं, शिवाय पाण्याचा जपून वापर करत असताना पाण्याचे विविध स्रोत आहेत, पाणी साठवण्याची भांडी आहेत, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचे साठे आहेत किंवा जुने पाण्याचे साठे आहेत, अशा असंख्य गोष्टींना किंवा अशा वेगळ्या वेगळ्या माहितीला आपण विद्यार्थ्यांना तिथपर्यंत अध्ययन अनुभव देऊन विद्यार्थ्यांना समृद्ध करण्याचा आपल्याला एक छान संधी आहे. आणि विद्यार्थ्यांना जाणून घेण्याची सुद्धा एक संधी आहे. तर पाणी या माध्यमातून आपण अशा छान छान कृती करून घेऊयात. आणि जसं आपण पहिल्या सत्राच्या सुरुवातीला सांगितलं की पाणी या विषय सूत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाणी या विषय सूत्राची संबंधित एक वेगळी आनंददायी शैक्षणिक पार्श्वभूमी अगोदर आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या पार्श्वभूमीमध्ये किंवा त्या पाण्याशी संबंधित शैक्षणिक आनंददायी वातावरणामध्ये पाणी या विषय सूत्रातले वेगळे वेगळे प्रकल्प जर आपण विद्यार्थ्यांकडून त्यावेळी करून घेतले तर ते अधिक आनंददायी होतील आणि अधिक उपयुक्त ठरतील. आणि विद्यार्थ्यांना जे आपलं पाणी या विषय सूत्राशी संबंधित आपलं उद्दिष्ट आहे की पाण्याचे स्रोत समजणं, पाण्याशी संबंधित वेगळे वेगळे साठे समजणं, पाणी जपून वापरणं, हे संदेश विद्यार्थ्यांपर्यंत जाणं हे खूप चांगल्या पद्धतीने जातील असा एक विश्वास या ठिकाणी मला वाटतो. आणि तुम्ही सगळेजण ह्या पाणी या प्रकल्पाला चांगल्या पद्धतीने आणखीन घ्याल आणि आपण सगळेजण घेतच आहात. तर तुम्हा सर्वांना पाणी या प्रकल्पातील वेगळ्या वेगळ्या कृती घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच आणखीन कोणाच्या काही जर शंका असतील तर त्या नक्की आपण चॅट बॉक्समध्ये कळवा, किंवा आपला जो व्हॉट्सअपचा समूह आहे त्याद्वारे जरी आपण तुम्ही कळवल्या तरी इतरांना देखील आपल्या या माहितीचा उपयोग होऊ शकतो. आणि वर्गातले सुद्धा वेगळे वेगळे उपक्रम, वेगळे वेगळे प्रकल्प आपण सगळेजण शेअर करा आणि असेच आपण एकमेकांशी अनुभवांची देवाणघेवाण करूयात आणि असे छान छान प्रकल्प अधिक चांगल्या पद्धतीने राबवूयात. सर्वांना यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि श्री अरबिंदो सोसायटी आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी मला या ठिकाणी पाणी या विषय सूत्राशी संबंधित प्रकल्पांचं सादरीकरण करण्याची संधी दिली, त्याबद्दल या संपूर्ण टीमचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद सुवर्णा मॅडम. अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये दैनंदिन जीवनातील उदाहरणं देत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आपण कशा पद्धतीने अनुभवांची रचना करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो, पालकांचं सहकार्य कशा पद्धतीने घेऊ शकतो, दैनंदिन निरीक्षण आणि दैनंदिन अनुभवातून आपण अध्यापनाची सांगड कशा पद्धतीने घालता येऊ शकते हे अतिशय सहज सुलभ भाषेमध्ये आणि सुंदर उदाहरणं देऊन आपण स्पष्ट केलेलं आहे. पुनश्च एकदा आपले धन्यवाद. आज प्रकल्प आधारित अध्ययनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचे हार्दिक आभार. उद्यापासून आपण या सत्रांसाठी उपस्थित राहणार आहोत आणि पुढील सत्रे सर्व आपण जास्तीत जास्त उपस्थित राहून आपण विद्यार्थ्यांसाठी या सत्रांचा लाभ घेणार आहोत. धन्यवाद. अजिंक्य, रेकॉर्डिंग बंद करून आपण थोडा वेळ थांबूया तिथे.
प्रफुल्ल जी, आप रिकॉर्डिंग बंद कर दीजिए प्लीज, और हम लोग थोड़ा विल टेक अ गैप प्लीज। ओके मैम। हाँ जी।